गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। तर वेळ आल्यावर बोलेन म्हणत काँग्रेसच्या टीकेवर सुनेत्रा पवारांचं उत्तर। काँग्रेसच्या टीकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आंदोलन, तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध। गुंगी गुडिया शब्दावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाम। सुनेत्रा पवारांनी अर्थ खातं स्वतःकडे घ्यावं आणि दुर्ग असल्याचं सिद्ध करावं, सपकाळांचं वक्तव्य। भाजप नेत्यांची पोरं नातवंड म्हणजे जेनझी नाहीत। मोहन भागवतांनी आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, संजय राऊतांचं आवाहन। तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेच जेनझी, नवनाथ बन यांचा टोला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुनावणी नाहीच। उद्या दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये होणार सुनावणी। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी चालवणार खटला। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। अँटालिया प्रकरणामध्ये परमबीर सिंगच मास्टरमाइंड। सूड भावनेमधून 100 कोटींचा खोटा आरोप केला, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा। मुंबई पोलीस दलामध्ये कोट्यवधींचा वेतन घोटाळा झाल्याचा आरोप। तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय। पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप। पुण्याच्या चाकण MIDCमध्ये खराब रस्त्यांचा आणखी एक बळी। रस्त्यावरील चिखलामध्ये दुचाकी घसरली, महिला ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू। अपघातानंतर चालक मात्र फरार। दारू उत्पादक कंपन्यांवर फसाईची कारवाई। तर फ्लेवरचा वापर आणि दिशाभूल करणारी लेबलिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 6 कंपन्यांना नोटिसा। नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। महिलांना कायदेशीर संरक्षण मिळणार, औपचारिक विवाह नाही म्हणून संरक्षण टाळता येणार नाही, कोर्टाची भूमिका। DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडू पोलिसांकडून अटक। अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। तर उदयनिधींचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। कोर्टाकडून उदयनिधींच्या सुटकेचे आदेश। माजी राज्यपाल डॉ. DY पाटील यांचं निधन। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी। डॉ. DY पाटील यांच्या निधनानं समाजकारण आणि राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली श्रद्धांजली। लष्कर-ए-तोयबाचे 30 दहशतवादी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एजंट पाठवून मारले। लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रिझवान हानिफचा दावा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला 24 तासांचा अल्टिमेटम। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणला भीषण हल्ल्यांची दिली धमकी।